कुठून आणलंय? व्हॉट? अरे मी तुला हेच विचारणार होते, किती कूल आहे, कुठून आणलंयस? ए परी, चिंटूला काही होऊ द्यायचं नाही. हा, चिंटूच्या पंखांना काही झालं ना तर तुझे पंख छाटून टाकी ना मी परी. हा, मग बस उडत. भाई लेडीजला कसं बोलतो? परी होय, तुमच्याकडे सगळी अशीच नाव आहेत का? चिंटू, पाप्या, गोरो. बरं आलं आपण खाऊन आलो, पण परत काही भुका बिका लागल्या तर सांगा, म्हणजे डोंट फील शाय. आणि ते शोभेचं आहे बरं का, कोंबडं खायचं नाहीये. हा, चिंटू येतो आमचा. इकडे इकडे इकडे, मी कपडे धुवायला चाललो होतो. चालला होतास ना, आता मी आंघोळीला चालले. ए मुक्ता यार, मी आत्ता कपडे धुवून टाकले तर सकाळपर्यंत वाळतील. तू एक काम कर, उद्या सकाळी कपडे धु आणि आपल्या जागेवरती घेऊन चल, तिकडे वाळत घाल. ओके? अरे यार सांग ना हिला, हमारी बिल्ली हमी से म्याव. काय बोलला? काही नाही, त्याला बोलायचंय आपलीच मोरी आणि आंघोळीची चोरी. असं काय करतो गोरो? तसंही मला तेव्हापासून म्हणत होतास ना, घरी आमच्या काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग आता थोडे दिवसच आले ना, मी सहन कर ना, तर केवढं सहन करायला लागलं असतं. पाहुणे मी तुझे आता. भाई मी काय बोलतो, लेडीज फर्स्ट. तुम्ही जा, तुम्ही सुद्धा जा. हा, याला राहू द्या. गुड वन पप्या. मस्त मस्त, तिला आधी आत जाऊ दिलंस. लेडीज फर्स्ट. आणि आता तर ती आपली पाहुणी आहे, तिचा मान पण आहे. आणि बरं झालं मी माझे कपडे धुवायला आत्ता आत घेऊन जात होतो. सवयीप्रमाणे तुझ्यासारख्या आधीच आत टाकून दिले नाही. म्हणजे ती मुलगी आतमध्ये आहे लेडीज, आणि तुझ्या 10-12 चड्ड्या पण आतमध्येच आहेत तू धुवायला टाकलेल्या. ओ लेडीज, सामानावर पहिले. अरे आहे, उभी राहू इथे. आता मी नाही म्हणलं तरी इथेच उभी राहणार आहेस ना तू. तुला कोण आढळणार बाबा, परी आहेस तू. आणि तू माझा सॅन्टा क्लॉज. हो हो हो. तुला एक मस्त बकवास प्रश्न विचारू का? खरं सांगायचं, कसं वाटलं आमचं घर? यावर लोक देतात तसं फॉर्मल उत्तर देऊ नकोस. अरे म्हणजे काय, मस्तच वाटलं तुमचं, आउटस्टँडिंग आहे. इनफॉर्मल उत्तर देते. दे ना. मला तुमचं घर खूप आवडलंय. मला बॅचलर्सची घरं खूप आवडतात, मेसी टाईपची. आमच्या घरी ना, वी आर 28 पीपल लिव्हिंग अंडर वन रूम. हो, बघितलेत मी सगळे. सगळे ओरडत होते त्या दिवशी, आनंदी पडलीये ओ काका, आनंदी पडलीये. त्यामुळे तुम्ही ना कुठलीही वस्तू इकडची तिकडे केली ना, तर त्या 27 लोकांपैकी कोणीतरी ती जागेवर जाऊन ठेवतो. एव्हरीथिंग इज जस्ट परफेक्ट. 25 इयर्स माझं घर ऍज इट इज दिसतंय. म्हणजे आय एम अ इंटिरियर डिझायनर बाय क्वालिफिकेशन, आणि इंटिरियर डिझाईनच्या हिशोबाने तुमचं घर टोटली रॉंग आहे. पण मजा आहे ना, म्हणजे पैसे आले की टेबल येतं एखादं, मग अफोर्डेबल स्वस्त खुर्च्या येतात. अचानक फिलॉसॉफिकल झालात तुम्ही, एक्सपेक्टेड नव्हतं. बघ ना यार पप्या, यार एरवी सापडत नाहीत आपल्या घरात गोष्टी. आणि आज जरा घर आवरायला घेतलं तर काय काय गोष्टी मिळाल्या. या माझ्या जुन्या ट्रॉफीज, पुस्तकं. बाई जागेत जादू आहे. आपल्या चाळीतल्या घरात पॉप्युलेशन वाढलं ना, तेव्हा आपण ठरवलं जागा ती सोडायची. आपला त्रास नको दुसऱ्याला. जस्ट विचार केला भाई, डोळे मिटले, बाबांचं नाव घेतलं आणि बपाव या जागेची चावी घेऊन हजर.
तुला या जगात चाव्या मिळतात ना कुठून कुठून, ती खरी जादू आहे. तू घर सोडलंस आणि मला घर सोडावं लागलं माझ्या बापामुळे. पण स्वतःच्या पायावर उभं राहताना कोणाचा तरी आधार लागतोच यार. तो या जागेनं दिला आणि तू दिला. बाई, माणसाचं जिगर स्ट्रॉंग असेल ना तर त्याच्या पाठीचा कणा कोणाला तोडता येत नाही आणि नशिबात जे लिहिलंय ते खोडता येत नाही, लक्षात ठेव. पण आपल्या नशिबात ही जागा सोडायला लागणार असं लिहिलं असेल असं वाटलं नव्हतं मात्र. बघ ना यार, काय गुड वाईब्स आहेत रे या जागेत. ही मंडळी बघ ना, किती कमी दिवसात एवढी कम्फर्टेबल झाली. फार अवघड जाणार आहे यार ही जागा सोडायला. पप्प्या यार, काहीतरी कर ना, आपण नको ना ही जागा सोडायला. बरोबर बोलतोय तू. नाही सोडायला पाहिजे ही जागा. नाही सोडणार आपण जागा. नाही सोडायला पाहिजे. येस येस, सोडणार नाही जागा भाई आपण. ए चावी कशाला घेतोय? पप्स, नाही ए, जागा. जागा सोडायची. साईराम साईराम काय काय करतोय? साईराम बाई. अरे काय काय करतोय का तू? काय आयडिया दिली काय? बाई. जागा सोडायची नाही बाई. म्हणजे ही जागा सोडायची नाही. आता बोलला ना तू, नाही सोडायची जागा. ए अरे मी मजेत बोललो. अरे ए, मजा वगैरे काय नाही. आता सगळं सिरियस बाई. काय? ही जागा कोणी सोडायची नाहीये. ही जागा कोणी इथेच राहायचं बाई. बाई तू बोलतो ना छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची, मग इथून सुरुवात करायची बाई. त्या डेंजर जागेत जायचं नाही. इकडे पोळी भाजी केंद्र सुरू करायचं बाई. किचन आहे आपल्याकडे. हा, पोळी भाजी केंद्र इकडे सुरू करायचं, नंतर हॉटेलकडे जायचं. अरे मी मजे नाही म्हणालो. अरे होतो. मजा वगैरे काही नसते. अरे बाई. इकडे दे, बाई, इकडे दे. नाही नाही बाई, बाई चावी नाही मिळणार. अरे तू वेडा आहेस का? दोन्ही चावी आपल्याकडे अरे राहतील. मी असं भावनिकून म्हणालो. नाही नाही, पण याला. मला सुचलं नाही त्याच्यावरनं. आपण आता जागा अरे सोडायची हा नाही. हलू देणार नाही आपल्याला नाही, इकडून. चल नाही, चावी दे, नाही, चावी नाही, दे. नाही, माझी चावी दे मग. नाही माझीच काय. माझी चावी दे. दोन्ही मी माझी. अर्धा भाडा भरतो की नाही? बाई, बाई, या पण- घराचा मी अर्धा भाडा बाई भरतो पण की तू नाही? बोलला ना, तू बोलला ना माझे मी- उपकार मी- तुझ्यावर झाले ते आधी. ए, मी आधी बोलला सेंटिहून बोललोय, सेंटिहून काय बोललोय. बाई, मी आता मेंटलहून बोल. नाही बाई, नाही नाही, नाही बाई. गर्ल्स सर्च. हा, हा, या, 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 या. आता चावी आहेत बाई. बाई, 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 भूतापेक्षा पोरी बरं आहे. मी देणार नाहीये बाई. मी तुला काय केलंस तू? चाव्या फेकल्या बाई, का? कारण मला फेकायच्या होत्या. अरे सांगायला. अरे गाढवा, पण डबे देण्यासाठी घरातून बाहेर पडावं लागेल ना. वी आर ट्रॅप. वी आर ट्रॅप. रिलैक्स गाइस. कभी कभी बहुत कुछ पाने के चक्कर में इंसान सब कुछ खो देता है. आंदोलन 1995. अरे काय बोलतोय हा? तिसरी चावी माझ्याकडे. ए अरे गपरे बाबा, तुला नाही दिलेली आमच्या घराची चावी. त्या जुन्या हॉटेलची चावी घेऊन फिरत असेल, नोकरी सोडलेल्या हॉटेल मधली. घरात साबण कमी आहेत का? अरे तुम साबुन छोड़ो, आम खाओ, गुठलिया मत गिनो. आणि परी, चलो, आपलं बोलणं अर्धवट राहिले. अरे याने साबणात दाबून चावी तयार केली आपल्या घराची डुप्लिकेट. मला वाटलं मनमोहन देसाईच्या पिक्चर मध्ये दाखवतात रे. हे खरं केलं याने. हा माणूस झोले. हा माणूस झोले. मी तुला काय सांगतोय मी, युसलेस गाढव. तुकार लोकांच्या चुकार भीत्या. अरे कोणाबरोबर राहतोय? कसला वेर्ड आहेस यार तू. बट आय लाईक यू. डोंट जस्ट लाइक मी परी, बी लाइक मी. घरी जा. मी वर्ल्डची बेस्ट, युनिक, वन पीस, दुनिया का 8वां अजूबा, वाह. उत्तम, महाउत्तम, महाश्रेष्ठ उत्तम. थोडं जास्त होतंय. मी बऱ्यापैकी जास्त होते. ओव्हरच झालं म्हणजे. अजिबातच नाही. हं? युनिव्हर्सल थिअरी आहे रे, डॉक्टर हुम्टी डमटीची. जिथे परी असते ना तिथे वरी नसते.
आणि जिथे वरी असते तिथे ती खरी नसते, कारण तिथे परी असते. परी इज एव्हरीवेअर, एव्हरीवेअर. काय बोलतेस तू? दुनिया मेरा घर है, बस स्टैंड मेरा अड्डा. जब घर करे आना, राजू मेरा नाम है. दुनिया मेरा घर है. ए बाय द वे, तुला या घरात काही सामान न्यायचं नाहीये का उद्या? का रेस्टॉरंट तयार झाल्यावरच नेणार आहेस सगळं? बाय द वे, हे घे. तू आता पॅकिंग करून घे. सगळं सामान नंतर नेणं विल बी टू मच. तुला एक सांगू का, मी या जगात कुठेही असलो ना, म्हणजे कितीही दिवस एका ठिकाणी राहिलो ना, तरी माझ्या बॅग्स कायम पॅक असतात. व्हॉट? हो. कबर्ड वगैरे वापरत नाहीस का? तसं नाही का, म्हणजे ज्या वस्तू लागतात त्या बाहेर काढून ठेवतो. बट ऑल माय बॅग्स आर पॅक्ड अँड आय एम रेडी टू गो. म्हणजे कधीही मी कुठेही निघायला तयार असतो. म्हणजे कधी कधी मला परिस्थिती मजबूर करते आणि हाकलते, आणि कधी कधी उत्तम परिस्थिती मला मजबूर करते तिथून निघायला. पण ऑल वेल असताना कशाला निघायचं एखाद्या जागेवर? एक्झॅक्टली. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी सगळंच ऑल वेल असेल तर मी तिथे असलो काय आणि नसलो काय काहीच फरक पडत नाही. म्हणजे जिथे माझी गरज असते तिथे मी थांबतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर माझी गरज संपली असेल किंवा माझी गरज नसेल तर तिथून मी निघतो. मग पुन्हा नवीन प्रवास सुरू करायचा. पुन्हा गरज, पुन्हा प्रवास, पुन्हा गरज, पुन्हा प्रवास. लाईफ इज नॉट जस्ट अबाउट द डेस्टिनेशन, इट इज अबाउट द जर्नी. आयुष्य हे फक्त जागेपुरतं मर्यादित नसतं. त्या जागेपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास असतो ना, तो जास्त महत्वाचा असतो असं मला वाटतं. आणि त्या जागेवरची माणसं? म्हणजे तुला असं वाटतं त्या जागेवरची तुझी गरज संपली असं तुला वाटतं, पण त्या जागेवरच्या लोकांना असं वाटतं का? त्यांना तुझी गरज वाटत असेल तर? तुझ्याबरोबर खूप कम्फर्टेबल वाटायचं साहिल, खूप पॉझिटिव्ह वाटायचं. आई आई किती ओव्हर रिॲक्ट होतेस. तू 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 प्लीज पॅनिक होऊ नकोस. बोल ना. ए परी, चल झोपायला. ए साहिल, तू पण झोप, उद्या खूप काम आहेत. तुम्ही झोपा, मला वेळ लागेल थोडा. काय करतोस? किती पण तिसऱ्यांदा जातोय. तू कशाला बसतो? झोप की. काय करतोस? काय करतोस? पाणी प्यायचं होतं पण संपलंय म्हणजे पिऊन पिऊन संपवलंयस तू. ते सारखा पाणी पितोय, सारखा शिवला जातोयस. पाणी शिव पाणी शिव. तेच थांबव आता. ते थांबव आता. भाई, मी जातोय म्हणून नाही, पण तू जे काय ओरडतोय ना त्यामुळे सगळे उठतील आता. बॉईज, मी जागीच आहे. मी पण. मी जागाच असतो. अरे मी नसतो ना, पण मला झोप येते रोज वेळेत, पण आज येतच नाहीये. काही कळतच नाहीये. ते बाहेरचं जेवलो ना आपण, त्यात असणार काहीतरी. करेक्ट आहे. त्यामुळेच मला जायला लागतंय. तुला हे पाणी पिल्यामुळे झालं. कळतच नाहीये काय होतंय ते. आपल्याला कोणालाच झोप येत नाहीये का? अरे चिल मारा यार, एवढं काही नाही.
पिकनिकला जायच्या आदल्या रात्री जी अवस्था असते ना, तसं झालंय आपलं. काही लोड घेऊ नका. कसं आहे ना, असं थोडीशी अँझायटी, थोडीशी एक्साइटमेंट, थोडीशी हॅपीनेस, थोडंसं प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टींनी ना मेंदूमध्ये जागा घेतलेली असते. त्यामुळे मेंदू हे विसरून जातो की आपल्याला झोपायचंय. तसंच आहे, बाकी काही नाही. गुड वन. पण तुला कसं माहितीये? डॉक्टर DG मनू यांच्या स्लीप टू ड्रीम या पुस्तकातलं आहे. माहितीये मला. गोविंदा आणि मुली यामधनं वेळ मिळाला ना की मी पण वाचतो थोडं थोडं. तेवढं पोटापुरतं शिक्षण झालंय माझं. गुड वन. आता आपण काय करायचंय? रॉयल कारभार. अरे यार, काहीतरी प्रॉब्लेम आहे. बफरिंगला खूप वेळ लागतो इकडे. अरे या डफर गोविंदाचा बफर कारभार. रोय बासी कडी के बास मारते हुए बेसन. गोविंदाला काय बोलायचं नाही, कळलं ना? पण इतकं ऑब्सेशन काय तुला गोविंदाचं? बघ ना, ऑब्सेशन नाही, पॅशन आहे गोविंदा. अग्रेशन आहे गोविंदा. इम्प्रेशन आहे गोविंदा. डिप्रेशन आहे गोविंदा. ए गौरव, गोविंदाचे एक एक डायलॉग मोजलेस ना, त्याच्या तोंडातलं एक एक वाक्य मोजलंस ना, तर ग्रंथ तयार होईल. ग्रंथ. आणि ग्रंथ पण साधा सुद्धा नाही. वाटेल त्या वेळेस वाटेल त्या विषयावर फिलॉसॉफी. तुझी 100 पुस्तकं वाचतोस ना, त्यातले 1000 उपदेश वाचतोस ना, त्यापेक्षा गोविंदाच्या फिल्म्स बघत जा. अरे रुक्मिणी हूं मैं गोविंदा की, राधा हूं मैं गोविंदा की, मीरा हूं मैं गोविंदा की. कोणी निंदा करा कोणी वंदा, सबसे आगे अपना गोविंदा. गोविंदा गोविंदा गोविंदा. कोणी गोविंदा घ्या, कोणी गोपाळा घ्या. ए, तुम्हाला कोण आवडतं रे आयुष्यात? बाबा. संजू बाबा. अरे संजू बाबा नाही, आपल्या सगळ्यांचे बाबा. असं नाही रे, हिरो कोण आवडतं? गौरव, तुला कोण आवडतं? द सर शाहरुख खान, किंग खान. अरे काय माणूस आहे यार तो. कोणाचंही बॅकिंग नसताना फक्त स्वतःच्या बळावर इंडस्ट्री टॉपला राहिलाय माणूस तो इतकी वर्ष. आणि ही इज नॉट ओनली अ गुड ऍक्टर, ही इज अ ब्रँड इन हिमसेल्फ. ही इज अ बिझनेसमॅन. या मला रणबीर आवडतो. आणि रणवीर म्हणजे असे आउटस्टँडिंग आहेत दोघं. एक शांत आहे, एक क्रेझी आहे. आणि आपल्या जनरेशनचे असे वयस्कर खान वगैरे नाही. ए पप्पे, सांग ना तुला कोण आवडतं? भाई आपला फेवरेट मराठी माणूस. 2च मराठी माणसं आहेत ज्यांनी मराठी माणसाची आन बान शान आणि मान फिल्म इंडस्ट्रीमध्ये वाढवली भाई, वर्ल्ड वाईड. खरंय. व्ही शांताराम आणि माधुरी दीक्षित. आणि नानासाहेब पाटेकर आणि रजनीकांत. रजनीकांत इज ऑल्सो ब्रँड इन हिमसेल्फ. ताप्या, रजनीकांत साऊथचा आहे. ताई, अभ्यास वाढवा. काय बोलतात त्या? शिवाजीराव गायकवाड असं खरं नाव आहे त्यांचं. रजनीकांत ते बदललेलं नाव आहे. रिअली? या. वाव. ओ लेडी डॉन, तुम्हारा इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है. तुम्हें कौन पसंद है बताओ? नाही नको. मला खूप झोप आली, मी झोपते. आणि तसं पण तुम्ही हसणार मला, मग मी कशाला उगाच सांगू? आणि आवडतो तर आवडतो ना, आवडू शकतो एखाद्याला. हसायचं काय त्याचं? अगं सांग की, एवढं काय सांग ना प्लीज. बॉबी देओल. मी एकच पिक्चर बघितलाय थिएटर मध्ये, तो पण बॉबी देओलचा, बिच्चू. पिक्चर मध्ये एकदा पण हसला नाही, सारखा असाच चेहरा. तरी पण काय ऍक्टिंग केली, काय फायटिंग केली. त्या पोरीला कसला जीव वाचत होतो. खरा ऍक्टर आहे तो, खरा हिरो.